जय जय श्री राधे। एकदा धनुरुद्धम्य विचरन् मृगयां वने मृगाननुगतश्रान्तः क्षुधितस्तृषितो वृषम् जलाशयमचक्ष्णाणः प्रविवेश तमाश्रमम् ददर्श मुनिमासीनं शान्तं मीलितलोचनम्। एके दिवशी राजा परीक्षित हा शिकारी करता हा वनामध्ये जातो। ह्या परीक्षितानं वनामध्ये एका हरणाचा पाठलाग केला। पाठलाग करता करता ते हरिण निबिड अरण्यामध्ये ते निघून जातं आणि परीक्षितानं विचार केला, जंगलामध्ये आपल्याला जाता येणार नाही, म्हणून हा परीक्षित परत आपल्या राज्याकडे येण्याकरता तो निघाला। पाठलाग करता करता परीक्षिताला भूक लागली होती, परीक्षिताला तहान लागलेली होती। पिण्याकरता पाणी कुठे मिळेल, खाण्याकरता अन्न कुठे मिळेल, अशा प्रकारच्या विवंचनेमध्ये असताना परीक्षिताला एक समोर आश्रम दिसला। आश्रमाला बघितल्यानंतर परीक्षिताला इतका आनंद झाला, पिण्याकरता पाणी मिळेल, खाण्याकरता फळही आपल्याला मिळतील आणि आश्रम आहे, एखाद्या महात्म्याचं दर्शनही आपल्याला आज घडेल। हा परीक्षित आश्रमाच्या जवळ येतो, हा घोड्यावरनं खाली उतरला, आश्रमाच्या बाहेर आपल्या घोड्याला एका झाडाला तो बांधतोय। ह्याचाच अर्थ अशा प्रकारचा आहे की एखाद्या संतांच्या दर्शनाकरता, एखाद्या महात्म्याच्या दर्शनाकरता किंवा भगवंताच्या मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घेण्याकरता आपण जातो, तेव्हा आपलं वाहन थोडं दूर उभं करावं आणि संतांच्या दर्शनाकरता पायी पायी जावं। मंदिरामध्ये जर समजा जायचं असेल तर ज्या गाडीमध्ये किती मोठी ती गाडी असो, ती गाडी थोडी दूर उभी करावी आणि भगवंताच्या मंदिरापर्यंत माणसानं पायी पायी जावं। हा शिष्टाचार आहे। समोरच्या व्यक्तीबद्दल आदर भाव निर्माण करण्याची ती एक प्रक्रिया आहे। अरे जो भगवंत विश्वाला चालवतो त्या भगवंताच्या समोर, या विश्वनाथाच्या समोर मी मोठ्या गाडीमध्ये भगवंताच्या मंदिराच्या दारापर्यंत जाणं हे धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते नियमामध्ये ते बसत नाही। थोडी गाडी उभी दूर उभी करावी आणि पायी पायी चालत जावं। ह्याचं ज्ञान या परीक्षिताला होतं। हा सम्राट होता, जरा विचार करा।
या सम्राटाला कोण थांबवणार होता, या सम्राटाला कोण मज्जाव करणार होता, परंतु तरी सुद्धा सेल्फ डिसिप्लिन, मला कोणीही थांबवू शकत नाही, परंतु ते नीतीमध्ये ते बसत नाही. आमच्या परिवाराची अशा प्रकारची परंपरा नाही, याचं ज्ञान या परीक्षिताला पूर्णपणे होतं. आश्रमाच्या बाहेर एका झाडाला आपला घोडा बांधून ठेवला. परीक्षितानं आश्रमामध्ये प्रवेश केला. ददर्श मुनिमासीनम शांतम मीलितलोचनम. एक महर्षी डोळे बंद करून समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते. परीक्षितानं शमिकांच्या चरणारविंदी प्रणाम केला आणि सांगितलं की महाराज, मला भूक लागली, मला तहान लागली, मला पिण्याकरता पाणी द्या, मला खाण्याकरता काही अन्न, काही फळं तुम्ही द्या. ऋषीमुनीने प्रश्न विचारला की महाराज, शमीकजी महाराज समाधी अवस्थेमध्ये आहेत, त्यांनी काहीच ऐकलं नाही, पण समोर झाडं होती, ह्या झाडावरती फळं लागलेली होती आणि राजाला भूक लागलेली आहे. मग राजानं त्या झाडावरची फळं काढून ती का खाल्ली नाही? प्रश्न योग्य आहे. हा सम्राट आहे, पोटामध्ये भूक आहे. भूक शमवण्याकरता ज्या फळांची आवश्यकता आहे ती फळं आपल्या समोर असलेल्या झाडावरती आहे. परंतु हे सगळं असताना या परीक्षितानं त्या फळांचा स्वीकार का केला नाही? श्रीमद भागवतामध्ये अशा प्रकारचं वर्णन येतं, धर्मपालो नरपती. ज्या युधिष्ठिरानं स्वतःच्या जीवनामध्ये काटेकोरपणे धर्माचं पालन केलं, त्या वंशामध्ये जन्माला आलेला हा धर्मपालो नरपती, धर्माचं पालन करणारा, नीतिमत्तेचं पालन करणारा हा राजा होता. परीक्षितानं हाच विचार केला, समोर फळ आहे, भूक लागलेली आहे, खाण्याची इच्छाही आहे, परंतु ह्या फळांवरती ज्याचा नैतिक अधिकार आहे, जोपर्यंत त्या व्यक्तीची मला परवानगी मिळत नाही तोपर्यंत मला अनुमती न घेता त्या फळांना स्पर्श करणं धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे त्याला पापकर्म म्हणतात, त्याला चोरी म्हणतात. धर्मस्य सूक्ष्म गती. कसा राजा होता? तहान लागलेली आहे, समोर पाणी आहे, पिण्याची इच्छा आहे, परंतु या पाण्यावरती ज्याचा नैतिक अधिकार आहे, जोपर्यंत शमीकजी महाराज मला पाणी पिण्याकरता परवानगी देत नाही तोपर्यंत ह्या पाण्याचा स्वीकार करणं म्हणजे धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते चोरी होईल, ते एक पापकर्म होईल. धर्मस्य सूक्ष्म. धर्म फार सूक्ष्म आहे हो. आपण आपल्या परिवारात, इट रिलेट्स टू युअर बिहेवियर. धर्माचा संबंध आपल्या वर्तणुकीशी फार जवळचा आहे. आपण परिवारामध्ये कसं राहतो, शारीरिक दृष्ट्या परिवारामध्ये असलेल्या सगळ्यांचीच आपण सेवा करतो, आणि जर समजा आपल्या मनामध्ये एखादा कुटील डाव असेल, कुटील विचार असेल, तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये त्याला धार्मिक म्हणता येणार नाही. परिवारामध्ये काही लोकांना मी पाहतो धर्माचा प्रचार करतात, घरातली अवस्था, मोठा भाऊ धाकट्या भावाची संपत्ती हडप करतो, गीतेचा प्रचार करतो, त्याला धार्मिक कसं म्हणणार? धार्मिक ग्रंथांचं पाठांतर करणं म्हणजे केवळ धर्माचं रक्षण करणं नाही. धार्मिक ग्रंथामध्ये जे काही सांगितलेलं आहे, धार्मिक ग्रंथामध्ये जे काही लिखाण आहे, धार्मिक ग्रंथामध्ये ज्या प्रकारची नीतिमत्ता आहे, त्या नीतिमत्तेचं पालन करणं म्हणजे खऱ्या अर्थानं धर्माचा प्रचार. बऱ्याच लोकांना बरंच काही पाठ असतं, पोपटासारखी बोलत असतात घरामध्ये.
इट रिलेट्स टू युअर टेंडन्सी. धर्म, परमार्थ, अध्यात्म तुमच्या मनाशी जोडला गेलेला विषय आहे. तुमचं मन किती शुद्ध आहे, तुमचं मन किती पवित्र आहे, तुमचं मन किती स्वच्छ आहे. कधीतरी विचार येतो का की नाही, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये 4 बँड लावण्यापेक्षा, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये 12-50 पक्वान्न करण्यापेक्षा, जर समजा गावातल्या एखाद्या सज्जन असलेल्या परिवारातल्या एखाद्या मुलीचं लग्न असेल तर माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी इतका खर्च करतो, तो खर्च कमी करून ह्या मुलीच्या आईवडिलांना मी ती संपत्ती देणार. हा जो वागतो त्याला पारमार्थिक म्हणतात, त्याला खऱ्या अर्थानं धार्मिक म्हणतात. डू समथिंग फॉर अवर विलेज. ज्या समाजामध्ये, ज्या गावामध्ये आपण राहतो, ज्या गावामधनं आपण संपत्ती कमवतो, ज्या गावातल्या पैशामुळे आपला काळ उज्ज्वल अवस्थेला येतो, आपण श्रीमान होतो, आपण संपत्ती कमवतो, त्या गावातल्या दीनदुबळ्या लोकांकरता जर समजा त्या श्रीमंत माणसानं काहीच केलं नाही तर त्याच्यासारखा पापी आणखी दुसरा कोणी नाही. गावातल्या सामान्य लोकांचा पैसा आपल्या दुकानात येतो. गावातील श्रीमंत लोकांनी वर्षातनं एखादं काम अशा प्रकारचं करावं की गावातल्या लोकांना कुठेही जाता येत नाही, त्यांच्या कल्याणाकरता काहीतरी करा. कारण का, ह्या गावामध्ये राहून आपण श्रीमंत झालो. ह्या गावामध्ये राहणाऱ्या सामान्य लोकांच्या आर्थिक सहयोगामुळे ही माणसं माझ्या दुकानात येतात, म्हणून माझा व्यवसाय चालतो. हा भाव मनामध्ये आणून गावातल्या सामान्य लोकांकरता वर्षात ना काहीतरी चांगलं काम करा, तर त्या प्रकारचा पैसा तुम्हाला सुखी करेल. नाहीतर ओरबाडलेला पैसा तुम्हाला जीवनामध्ये कधी सुखी करणार नाही. या राजानं विचार केला की शमीकजी महाराज समाधी अवस्थेमध्ये बसलेले आहेत, आपल्याला पिण्याकरता पाणी मिळणार नाही, खाण्याकरता आपल्याला अन्न मिळणार नाही. आणि अशा प्रकारचा विचार करून राजा आश्रमाच्या बाहेर येतोय. बाहेर आल्यानंतर राजानं बघितलं, एक मेलेला साप बघितला. धार्मिक कुळामध्ये जन्माला आलेला हा परीक्षित, ज्याच्या पूर्वजांनी स्वतःच्या जीवनामध्ये संत सेवा, महात्म्यांची सेवा केली, अशा प्रकारचा हा परीक्षित मेलेला साप बघितल्यानंतर न कळत या परीक्षिताच्या डोक्यामध्ये एक विचार आला. अशा प्रकारे समाधी अवस्थेमध्ये बसलेली व्यक्ती ही खऱ्या अर्थानं समाधी अवस्थेमध्ये आहे अथवा ढोंग करते, त्यांची परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. म्हणून मेलेला साप या परीक्षितानं धनुष्यानं उचलला आणि शमिकांच्या गळ्यामध्ये ठेवून हा परीक्षित स्वतःच्या घरी येण्याकरता हा निघाला. इच्छा नव्हती, परंतु पोटामध्ये भूक लागलेली होती. ज्याच्या पोटामध्ये भूक लागते त्याला वेळेवरती जेव्हा अन्न मिळत नाही तेव्हा बुद्धीमध्ये क्रोधाची जागृती होते, आणि ज्याच्या बुद्धीमध्ये क्रोधाची जागृती होते त्या माणसाच्या बुद्धीचा बॅलन्स जातो, आणि बुद्धीचा बॅलन्स गेला त्या माणसाचा नाश होतो. हे लॉजिक आहे. परीक्षित आपल्या घरी आला. शृंगी हा कौशिकी नदीमध्ये आपल्या मित्रांसोबत स्नानाकरता गेलेला होता. एका ऋषिकुमारानं हे दृश्य बघितलं आणि ह्या ऋषिकुमारानं शृंगीला भेटण्याकरता हा गेला आणि शमिकांच्या मुलाला ह्या शृंगीला सांगितलं की शृंगी, आश्रमामध्ये कोणीतरी एका जीवात्मा आला होता आणि त्या जीवात्म्यानं वडिलांची परीक्षा घेण्याकरता मेलेला साप तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये ठेवून तो निघून गेला. हे ऐकल्याबरोबर त्या शृंगीनं हातामध्ये कौशिकी नदीचं पाणी घेतलं आणि या कौशिकी नदीचं पाणी घेतल्यानंतर काही मंत्र तो पुटपुटतो
आणि त्या शृंगीनं अशा प्रकारचा शाप दिला की समाधी अवस्थेमध्ये बसलेल्या माझ्या वडिलांची परीक्षा घेणारा जो कोणी जीवात्मा या ठिकाणी आला असेल त्या जीवात्म्याला मी शाप देतो की आजपासून 7व्या दिवशी तक्षक नामाचा सर्प त्याला दंश करेल आणि त्याचा मृत्यू होणार. राजा आला असेल, कोणी आला असेल, राजापेक्षाही संपत्तीपेक्षाही साधनेचं बळ हे फार मोठं असतं. किती संपत्ती कमवली ही महत्वाची गोष्ट नाही. संतांनी हाच विचार करावा की आपण किती संपत्ती कमवली ही महत्वाची गोष्ट नाही, आपल्या साधनेचं बळ आपण किती कमवू शकलो. साधनेच्या बळावरती समाजामध्ये प्रसिद्ध होणं एक वेगळी गोष्ट आहे आणि साधनेच्या बळामुळे आपल्या वाणीमधलं तेज आपण किती वाढवलं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून काही लोकांनी जीवनामध्ये कधीही संपत्तीच्या पाठीमागे न लागता आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त साधना करण्याचा प्रयत्न करावा, आपल्या शारीरिक तेजाला वाढवण्याचा प्रयत्न करावा, आपल्या वाचा सिद्धी प्राप्त करण्याकरता प्रयत्न करावा. हे साधनेचं बळ आहे. तुम्ही किती मोठे व्हा आणि एखाद्या जर समजा संतानं अंतःकरणात न विश्वास दिला, अंतःकरणात न आशीर्वाद दिला तर कल्याण आहे. आणि त्याच संतांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल ते तुम्हाला तुमचं वाईट व्हावं असं कधीच विचार करीत नाही. परंतु जर समजा कळत न कळत त्या माणसाचं मन जर समजा दुखवलं गेलं तर त्याचं फळ तुम्हाला 100% ते भोगावं लागतं. हा साधनेचा परिणाम आहे. या शृंगीनं हे शाप दिल्याबरोबर शृंगी आपल्या आश्रमामध्ये येतो आणि शृंगीनं जेव्हा वडिलांच्या गळ्यामध्ये जो साप बघितला हा शृंगी हा रडू लागला. रडण्याचा आवाज आला. शास्त्रकार म्हणतात हा शृंगी का रडला असेल. वडिलांच्या गळ्यामध्ये साप टाकून गेला, साप बघितल्यानंतर हा रडला नाही. शृंगीला आता पश्चाताप होतोय की माझ्या वाणीचा, माझ्या तपश्चर्येचा, माझ्या साधनेचा उपयोग मी जगाच्या कल्याणाकरताही कधी केला नाही आणि आज माझ्या वाणीचा, माझ्या साधनेचा उपयोग एखाद्या जीवात्म्याच्या मृत्यू करता मी केला. याचा पश्चातापाचा भाव शृंगीच्या मनामध्ये हा निर्माण झाला. मी फार वाईट केलं. जगाच्या कल्याणाकरताही मी साधनेचा उपयोग केला नाही, जगाच्या कल्याणाकरताही माझ्या वाचा सिद्धीचा मी कधी प्रयोग केला नाही. आज एका माणसाला मृत्युमुखी पाडण्याकरता मी शाप दिला. आता त्याला ते वाईट वाटू लागलं. माझ्या सिद्धीचा मी प्रयोग केला. ह्या ज्या सिद्धी असतात ह्या सिद्धी जो साधना करतो भगवंत अशा प्रकारच्या महात्म्यांना सिद्धी देतात. तुझ्या मनासारखं होईल. अनिमा गरिमा चैव लगिमा, तुझ्या मनासारखं सगळं घडेल. तुझ्या आशीर्वादानं जगाचं कल्याण सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्रदान करतात. आणि जर एखादा महात्मा त्या सिद्धीच्या बळावरती लोकेशना, त्या सिद्धीच्या बळावरती संपत्ती कमवण्याचा जेव्हा तो प्रयत्न करतो, त्या सिद्धीच्या बळावरती जेव्हा तो प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, धर्मशास्त्राच्या अध्यात्माच्या नियमाप्रमाणे तुमच्याकडे असलेल्या सिद्धी ह्या आपोआप 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 ह्या लोप पावत जातात, त्या समाप्त होत जातात. मग संतांना भगवंत सिद्धी का देतात? तीच अवस्था त्या संतांची परीक्षा भगवंत घेतात की जर समजा सिद्धीचा उपयोग केला तर तू त्या सिद्धीमुळे तू गुरफटून जाणार आणि ज्या ज्या प्रकारे सिद्धीमध्ये तू गुरफटणार त्याप्रमाणे मी तुझ्याकडनं फार दूर फार दूर फार दूर निघून जातात. म्हणून सिद्धींची प्राप्ती होणं एक वेगळी गोष्ट आहे आणि भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन घडणं एक वेगळी गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्राच्या ह्या पवित्र भूमीमध्ये
तुम्ही सगळ्या संतांचं चरित्र पहा, प्रामाणिक संतांचं चरित्र पहा. कोणत्याही प्रामाणिक संतांनी स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या परिवाराकरता कधीच चमत्कार केला नाही. नॉट अ सिंगल वन. एकही सापडणार नाही. अरे रामकृष्ण परमहंसांचं जीवनचरित्र पाहताना गळ्यामध्ये कॅन्सर आहे. ज्या रामकृष्ण परमहंसाची काली माता प्रत्यक्ष समोर येऊन त्याच्याशी बोलते, त्या रामकृष्ण परमहंसांना त्यांनी संकल्पही केला असता तर गळ्यामधला कॅन्सर त्यांचा गेला असता. त्यांनी ते केलं नाही. महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी. हा, संतांनी चमत्कार केला नाही, त्यांच्याकरता भगवंतानं एखाद्या वेळेस केला असेल तर ती गोष्ट मात्र वेगळी आहे. हा शृंगी जेव्हा रडू लागला, शमीकजी महाराज समाधी अवस्थेमधनं जागृत अवस्थेमध्ये येतात. उन्मिल्य शनकैर नेत्रे. आपल्या मुलाला विचारलं, शृंगी कशा करता रडतो? शृंगीनं सांगितलं की बाबा, अशा प्रकारे कोणीतरी आलेला होता आणि त्याला मी शाप दिला की आजपासनं 7व्या दिवशी तक्षक नामाचा सर्प तुला दंश करेल आणि तुला मरावं लागेल. हे ऐकल्यानंतर वडिलांना किती आनंद व्हायला पाहिजे होता, नाही? माझी परीक्षा घेतो, माझ्या मुलानं शाप दिलं, फार बरं झालं. शमिकांनी असं न सांगता शमिकानं स्वतःच्या मुलाला शृंगीला सांगितलं, शृंगी तू फार वाईट काम केलंस. अरे शृंगी, आलेला जीवात्मा हा सामान्य नव्हता. धर्मपालो नरपती. धर्माचं पालन करणारा हा राजा परीक्षित आपल्या वनामध्ये आलेला होता आणि त्याला तू शाप दिला. तुझ्या शापाप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी तक्षक नामाचा सर्प त्याला 100% त्याला दंश करणार, त्याचा मृत्यू होईल. पण शृंगी, एक काम कर, दिलेला शाप हा 100% खरवणार. तुझ्या वाणीमधनं निघालेला हा शब्द आहे. शृंगी, एक काम, तू स्वतः राजाला भेटण्याकरता त्याच्या घरी जा आणि राजाला कल्पना दे की मी तुला अशा प्रकारचा शाप दिलेला आहे. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नामाचा सर्प तुम्हाला दंश करेल. त्या शापाची कल्पना तू या राजाला देण्याकरता तू जा. शृंगीनं बाबांना सांगितलं, बाबा मी जाणार नाही, माझ्या मित्रांना मी पाठवतो. शमिकांच्या आश्रमामधनं काही ऋषिकुमार निघतात राजा परीक्षिताच्या घरी येण्याकरता. त्याच कालावधीमध्ये राजा परीक्षित आपल्या घरी पोहोचलेला होता. राजाचं जेवण झालं. सुवर्णाच्या सिंहासनावरती बसल्यानंतर राजाच्या मनामध्ये विचार आला की आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं पापकर्म न करणारा मी आणि माझ्या हातानं समाधी अवस्थेमध्ये बसलेल्या समिकांची परीक्षा घेण्याचं पापकर्म झालं. मला याचं प्रायश्चित्त मला मिळालं पाहिजे. या जन्मामध्ये जर समजा मला, बघा, सज्जन लोकांच्या जीवनामध्ये कधी कधी काही वेळेस अशा प्रकारच्या घटना न कळत होत असतात. न कळत एखादा अपराध होत असतो. जगामध्ये एकही व्यक्ती अशा प्रकारची नाही की ज्या माणसाच्या हातानं कधी छोटं मोठं पापकर्म कधी घडलंच नाही. अशा प्रकारचा एकही मनुष्य सापडणार नाही. परंतु जी सज्जन असतात त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या क्षणी विचार येतो की नाही, हे करायला नको होतं, हे माझ्या हातानं घडलं, आता ह्याचं प्रायश्चित्त मला मिळालं पाहिजे. हाच विचार, हाच भाव राजा परीक्षिताच्या मनामध्ये. एक प्रश्न असा आहे, इतक्या चांगल्या कुळात जन्माला आलेला हा परीक्षित
ज्यांच्या परिवारामध्ये ज्यांच्या आजोबांनी राजसूय यज्ञामध्ये संतांच्या उष्ट्या पत्रवाळी उचलण्याची सेवा केली, अशा पांडवांच्या पवित्र वंशामध्ये आलेला परीक्षित याला संतांची परीक्षा घेण्याची दुर्बुद्धी का सुचली, हा एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर शास्त्रकार देतात. हा राजा रोज रोज वनामध्ये जाताना स्वतःचा उत्तम प्रकारे शृंगार करून तो जात होता. वेगवेगळ्या प्रकारची मुकुट, सुवर्णाचं मुकुट आपल्या डोक्यावरती परिधान करून तो जात होता. रोज रोज वेगवेगळ्या प्रकारचं मुकुट. आज नेमकी चूक अशा प्रकारची झाली, ही दुर्बुद्धी का सुचली? आज वनामध्ये जाताना ह्या राजानं, परीक्षितानं जे सुवर्णाचं मुकुट आपल्या डोक्यावरती घालून जो गेला होता, ते मुकुट अत्यंत पापी असलेल्या जरासंधाचं ते मुकुट होतं. आणि म्हणून जरासंधासारखा त्या कालावधीमध्ये पापी कोणीही नव्हता. या पाप्यानं ज्या मुकुटाला स्पर्श केला त्याचा परिणाम त्या वस्तूमध्ये होतो. देअर इज लॉ ऑफ असोसिएशन. साहचर्याचा नियम अशा प्रकारचा आहे, जी वस्तू आपल्याकडे ती असते, आपल्या मनामध्ये आपली मनोवृत्ती ज्या प्रकारची असते, त्या मनोवृत्तीचा परिणाम न कळत त्या जड वस्तूवरती सुद्धा तो होत असतो. तो आपल्या मनाचा परिणाम जर समजा शरीरावरती होत असेल, तर आपल्या मनामध्ये आलेल्या विचारांचा परिणाम आपल्याकडे जी वस्तू कायमस्वरूपी असते, सोन्याची अंगठी असो, कडा असो, काही असो, त्या वस्तूवरती त्याचा परिणाम, विचारांचा परिणाम त्या वस्तूवरती न कळत होतो. म्हणून थोडं परिवारामध्ये, समाजामध्ये राहताना थोडं सावध राहा. थोडा अनुभव घेऊन पहा. वस्तूंचा परिणाम तुमच्या खिशामध्ये 6 महिन्याकरता एखादा चाकू घेऊन तुम्ही फिरा. 6 महिने घरामध्ये आहे, खिशात चाकू आहे. बाजारात गेला, खिशात चाकू आहे. दुकानात बसला, खिशात चाकू आहे. ऑफिसमध्ये गेला, खिशामध्ये चाकू आहे. काहीही करू नका, परंतु अशा प्रकारचा चाकू तुमच्या खिशामध्ये तुम्ही 6 महिन्याकरता ठेवा. 6 महिन्यानंतर एके दिवशी एखादा विचार तुमच्यामध्ये अशा प्रकारचा 100% ना, की एखाद्या वेळेस चाकूचा उपयोग करून घ्यायला काय हरकत आहे, बघू तर खरं काय. हा वस्तूचा परिणाम आहे. तुम्हाला कोणी हरिपाठ वाचण्याकरता सांगितलं असेल, वाचू नका. परंतु हरिपाठाचं छोटंसं पुस्तक आपल्या खिशामध्ये ठेवा. दुकानात आहे, हरिपाठ आहे. बाजारात गेला, हरिपाठ घेऊन गेला. फिरायला गेला, हरिपाठ घेऊन गेला. 6 महिने हरिपाठाचं छोटंसं पुस्तक आपल्या खिशामध्ये ठेवा, वाचू नका. 6 महिन्यानंतर तुम्हाला कधीतरी इच्छा होते, हरिपाठामध्ये काय आहे जरा वाचून पाहू तर खरं. त्यामुळे कुणाच्या वस्तूचा उपयोग करावा, कुणाकडनं दान घ्यावं, कुणाकडनं कोणत्या प्रकारची दानामध्ये वस्तू घ्यावी, याचा पूर्ण विवेक माणसानं करावा. नाहीतर 1 तोळ्याची सोन्याची अंगठी तुम्हाला मिळेल, 1 तोळं सोनं तुम्हाला मिळेल, परंतु समोरच्या माणसामध्ये ज्या ज्या प्रकारचं पापाचरण असेल, ते संपूर्ण पापाचरण घेऊन ती सोन्याची अंगठी तुमच्या घरामध्ये ती येते. संतांनी स्वतः वापरलेली एखादी वस्तू दिली तर त्याचं कल्याण होतं. वस्तू जाऊ द्या हो, ज्या आसनावरती संत महात्मा नित्यनियमानं साधना करतात, पूजा करतात, अशा प्रकारचं एखादं आसन संतानं जर समजा प्रसाद रूपानं आपल्याला दिलेलं असेल, ते फाटलेलं जरी असेल तरी सुद्धा त्या फाटलेल्या आसनावरती बसून तुम्ही साधना करा. तुम्हाला सिद्धींची प्राप्ती ही लवकरात लवकर होते.
बाजारातनं विकत आणलेली माळ तिच्यावरती तुम्ही जप करा, लाखो तुम्ही जप करा, त्याचं फळ मिळेल अथवा मिळणार सांगता येणार नाही. एखाद्या महात्म्यानं ज्या माळेवरती जप केलं असेल ती शुद्ध पवित्र झालेली माळ जेव्हा प्रसादाच्या रूपानं एखादा महात्मा तुम्हाला देतो, त्या माळेवरती जप केला, भगवंताच्या कृपेचा अनुभव फार लवकर होतो. हा वस्तूचा परिणाम आहे. राजा परीक्षिताच्या हातानं ही चूक झाली आणि म्हणून राजाला ही दुर्बुद्धी सुचली. ऋषिकुमार आले. ऋषिकुमारानं सांगितलं की महाराज, तुम्ही शमिकांच्या आश्रमामध्ये आला होता, शमिकांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. शमिकाचा मुलगा शृंगीनं तुम्हाला शाप दिला की आजपासून 7व्या दिवशी तक्षक नामाचा सर्प तुम्हाला दंश करेल आणि तुमचा मृत्यू होणार. राजाला फार आनंद झाला. का? पापकर्म घडलं, पापाचं प्रायश्चित्तही मिळालं. राजानं भरदरी वस्त्रांचा परित्याग केला. राजानं सुवर्णाचा मुकुट सुवर्णाच्या सिंहासनावरती ठेवला. सामान्य अवस्थेमध्ये दर्भासन घेऊन राजा स्वतः गंगेच्या तीरावरती जाण्याकरता निघाला. इरावतीनं आपल्या पतीचा हात धरला. आपल्या पतीला विचारलं, महाराज आपण कुठे जाण्याकरता निघालात? अत्यंत प्रिय असलेल्या पत्नीला ह्या राजानं सांगितलं, इरावती, ज्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या जगामध्ये माणूस परत येत नाही त्या ठिकाणी जाण्याकरता तुझा हा पती निघाला. राजा परीक्षित स्वतः प्रायोपवेशनाकरता गंगेच्या तीरावरती जाण्याकरता निघाले. ही बातमी जेव्हा संपूर्ण राज्यामध्ये पसरते, सगळे ऋषीमुनी गंगेच्या तीरावरती येतात. राजानं सगळ्या ऋषीमुनींना साष्टांग दंडवत प्रणाम केला. नानार्पेय प्रवत्राणां नभ्यर्च राजा शिरसा नभ्यर्च राजा. साष्टांग दंडवत प्रणाम करताना राजानं सांगितलं की महाराज, तुमचं स्वागत आहे. माझा एक प्रश्न अशा प्रकारचा आहे की ज्याच्या जीवनामध्ये फक्त 7 दिवस शिल्लक आहे. स्वतःच्या उद्धाराकरता या 7 दिवसामध्ये मी काय करावं हे तुम्ही मला सांगा. सगळ्या ऋषीमुनींनी भिन्न भिन्न प्रकारचा मार्ग सांगितला. सगळ्या ऋषीमुनींमध्ये एकमत होत नाही आणि त्यामुळे राजा परीक्षितानं स्वतःचे नेत्र बंद केले. द्रौपदी आजीचं स्मरण केलं आणि जाताना द्रौपदी आजीनं सांगितलं होतं की जीवनामध्ये जेव्हा संकट येतील तेव्हा भगवान श्रीकृष्णाची शरणागती स्वीकार करावी. आज राजा भगवंताची प्रार्थना करताना सांगतोय की भगवंता, मी गर्भामध्ये होतो तेव्हा तुम्ही मला वाचवण्याकरता आला. भगवंता, माझा मृत्यू जवळ आलेला आहे, कृपा करून या उद्धाराकरता या 7 दिवसामध्ये मला नेमकं काय केलं पाहिजे हे तुम्ही मला सांगा. राजाची प्रार्थनेचा परिणाम होतो. भगवान श्रीकृष्ण या राजाचं कल्याण करण्याकरता भगवान शुकाचार्यांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगेच्या तीरावरती पाठवत आहेत. तत्राभवद भगवान व्यासपुत्रो यदृच्छयागा मठमानो नपेक्षा. शुकदेव भगवान की जय. शुकदेव भगवान की जय. भगवान शुकाचार्यांना बघितल्यानंतर आलेल्या सगळ्या ऋषीमुनींनी जय जयकार केला. आवाज इतका वाढला त्यामुळे राजानं स्वतःचे नेत्र उघडले आणि राजानं भगवान शुकाचार्यांना बघितल्यानंतर साष्टांग दंडवत प्रणाम केला. सुवर्णाच्या सिंहासनावरती अवधूत वेशामध्ये, दिगंबर वेशामध्ये असलेल्या या महात्म्याला सुवर्णाच्या सिंहासनावरती बसवलं. ऋषीमुनींनी प्रश्न विचारला, महाराज, सुवर्णाच्या सिंहासनावरती या अवधूत वेशामध्ये असलेल्या संन्यासाला, या महात्म्याला बसवलं, हा राजा कुठे बसला? महात्मा सूतजी वर्णन करतात, मुनीश्वरो, या राजाला स्वतःच्या सिंहासनावरती न बसता अत्यंत पवित्र असलेल्या महात्मांच्या चरणारविंदी जाऊन हा राजा बसला. राजानं साष्टांग दंडवत प्रणाम केला
आणि सांगितलं की महाराज आज मी धन्य झालो. महाराज तुमच्यासारख्या महात्म्यांचं स्मरण केलं तरी लोकांचा उद्धार होतो. येशाम संस्मरणात तुमचा मध्यस्थिद्धंती वैगृहा. तुमच्यासारख्या संतांचं तुमच्यासारख्या महात्मांच्या घरामध्ये बसल्या बसल्या एखाद्या माणसानं तुमचं स्मरण केलं तरी घराची शुद्धी होते. महाराज आज मी इतका भाग्यवान ठरलो. तुमचं दर्शन मला घडलं, तुमच्या हाताचा स्पर्श मला झाला. केवळ इतकंच नाही, तुमची ज्या प्रकारची पूजा करण्याची इच्छा होती माझ्या पूजेचा स्वीकार तुम्ही केला. मी धन्य झालो. येषां संस्मरणात् पुंसा सद्यशुद्ध्यन्ति वै गृहा. किं पुनर्दर्शनस्पर्शः पादशौचासनादिभिः. महाराज तुमच्या हाताचा स्पर्श झाला, तुमचं दर्शन झालं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारची पूजा करण्याची माझी इच्छा होती माझी पूजा तुम्ही स्वीकार. महाराज माझ्या जीवनामध्ये फक्त आता 7 दिवस शिल्लक राहिले. या 7 दिवसामध्ये मी माझ्या उद्धाराकरता नेमकं काय करावं तुम्ही सांगा. महाराज मी स्वतःला राजा समजत होतो. महाराज मी स्वतःला सम्राट समजत होतो. परंतु माझ्या हातानं अशा प्रकारचा अपराध घडला. हा जीवात्मा अशा प्रकारच्या मोहनिद्रेमध्ये झोपलेला होता. मला तुम्ही या मोहनिद्रेमधनं तुम्ही मला जाग करा. हे नाथ अब तो ऐसी दया हो जीवन निरर्थक जाने न पाए. हे नाथ अब तो ऐसी दया हो जीवन निरर्थक जाने न पाए. हे नाथ अब तो ऐसी दया हो जीवन निरर्थक जाने न पाए. हे नाथ अब तो ऐसी दया हो जीवन निरर्थक जाने न पाए. यह मन न जाने क्या क्या कराए कुछ बन न पाया अपने बनाए. यह मन न जाने क्या क्या कराए कुछ बन न पाया अपने बनाए. हे नाथ अब तो ऐसी दया हो जीवन निरर्थक जाने न पाए. हे नाथ अब तो ऐसी दया हो जीवन निरर्थक जाने न पाए.
अपने को निष्काम प्रेमी बनाओ। मैं आपको चाहूं और पाऊं, मैं आपको चाहूं और पाऊं। संसार का भय कुछ न जाए, संसार का भय रह कुछ न जाए। हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए। हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए। वह योग्यता दो सत्कर्म कर लूं, वह योग्यता दो सत्कर्म कर लूं। वह योग्यता दो सत्कर्म कर लूं। वह योग्यता दो सत्कर्म कर लूं। अपने हृदय में सद्भाव भर लूं, अपने हृदय में सद्भाव भर लूं। नरतन साधन भव सिंधु तर लूं। साधन भव सिंधु तर लूं। ऐसा समय फिर आए न आए, ऐसा समय फिर आए न आए। हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए। हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए। हे नाथ निर्भिमानी बना दो, हे नाथ निर्भिमानी बना दो। हे नाथ निर्भिमानी बना दो। हे नाथ निर्भिमानी बना दो। दारिद्र्य हर लो दानी बना दो, दारिद्र्य हर लो दानी बना दो। आनंदमय विज्ञानी बना दो। आनंदमय विज्ञानी बना दो। मैं हूँ तुम्हारी आशा लगाए, मैं हूँ तुम्हारी आशा लगाए। हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए। हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए। यह मन न जाने क्या क्या कराए, कुछ बन न पाया अपने बनाए। मन न जाने क्या क्या कराए, कुछ बन न पाया अपने बनाए। हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए। जीवन निरर्थक जाने न पाए। जीवन निरर्थक जाने न पाए। राजा परीक्षितानं प्रार्थना करताना सांगितलं की महाराज, मी स्वतः सम्राट, यह मन न जाने क्या क्या कराए, कुछ बन न पाया अपने बनाए।
महाराज, माझ्या जीवनामध्ये आता फक्त 7 दिवस शिल्लक आहे. स्वतःच्या उद्धाराकरता, सद्गतीच्या प्राप्तीकरता मी नेमकं काय करावं, तुम्ही मला सांगा. आपण केव्हा मरणार याची कल्पना परीक्षितालाही आली. आपण कशा प्रकारे मरणार याची कल्पना कंसालाही आली होती. आकाशवाणीनं सांगितलं होतं, अस्यास्त्वामष्टमो गर्भा. रे कंसा, ज्या देवकीला घेऊन तू निघाला असता, देवकीच्या 8व्या गर्भापासला तुझा मृत्यू होणार आहे. कंसालाही मृत्यूची कल्पना आहे आणि राजा परीक्षितालाही मृत्यूची कल्पना आहे. स्वतःचा मृत्यू चांगला कसा व्हावा याच्याकरता राजानं प्रयत्न केला आणि कंस जास्तीत जास्त पापकर्म करू लागला. दोघांमध्ये हा फरक आहे. राजा परीक्षितानं सांगितलं की महाराज, मी नेमकं काय करावं याचा उपदेश तुम्ही मला करा. या 7 दिवसामध्ये ह्या पापापासनं मी मुक्त कशा प्रकारे होणार, माझी सद्गती कशा प्रकारे होणार याचा उपदेश तुम्ही करा. तुम्ही स्वतःच्या इच्छेनं नाही आलात. भगवंतानं गर्भामध्ये माझं रक्षण केलं. त्याच भगवंताच्या संकेतामुळे या अत्यंत पवित्र असलेल्या गंगेच्या तीरावरती माझ्या अंतिम समय मला दर्शन देण्याकरता माझ्या भगवंतानं तुम्हाला पाठवलं. महाराज सांगा, मी नेमकं काय करा. भगवा एवमाभाषित पृष्ठः सराज्ञाश्लक्ष्णया गिरा प्रत्यभाषत धर्मज्ञो भगवान बादरायणी. राजाचा प्रश्न होता, 7 दिवसामध्ये उद्धार कसा होईल. भगवान शुकाचार्याने सांगितलं, राजा, उद्धाराकरता 7 जन्मामध्ये जीवात्म्याचा उद्धार होत नाही. तुझा प्रश्न फार अवघड आहे. अवघ्या 7 दिवसामध्ये उद्धार कसा होईल. अवघ्या 7 दिवसामध्ये सद्गतीची प्राप्ती कशा प्रकारचा होईल. राजा, तुझा प्रश्न फार अवघड आहे. आणि राजा, अवघड प्रश्नाचं चिंतन न करता, विचार न करता उत्तर देणं हे योग्य होणार नाही. आणि म्हणून राजा, तुझा हा जो अवघड प्रश्न आहे, या अवघड प्रश्नाचं उत्तर देण्याकरता, चिंतन करण्याकरता, मनन करण्याकरता, विचार करण्याकरता राजा, आजची रात्र मला दे आणि मी विचार करून या प्रश्नाचं उत्तर तुला देण्याकरता उद्या ठीक दुपारी 1 वाजता आपण परत सम्मिलित होऊया. श्रीकृष्णार्पणमस्तु. हमारो धन राधा श्री राधा श्री